नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, सचिन राठोड केसुला ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. शेतकरी बंधू भगिनींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण धाराशिव जिल्ह्यातील खरीप पीक विमा 2020 संदर्भातील कोर्टातील 94 कोटी रुपयाच्या निर्णयासंदर्भामध्ये व शासनाकडील असणाऱ्या 134 कोटी रुपयासाठी एक स्वतंत्र अकाउंट ओपन केलं आहे आणि ते पैसे शासनाने शेतकरी बांधवांच्या खात्यावरती वितरण करणार आहे. या संदर्भामध्ये अपडेट बऱ्याच दिवसापासून धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना कोर्टात अडकलेल्या 94 कोटी रुपये आणि शासनाकडे असलेले 134 कोटी रुपये मिळवण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. शेतकरी बंधू भगिनींनो, या संदर्भात कोर्टामध्ये तारीखवर तारीख देण्यात येत आहे. कोर्टामध्ये याची आता 23 मार्च 2026 रोजी सुनावणी पार पडली आणि याची पुढील सुनावणी 15 एप्रिल 2026 रोजी पुढे ढकलण्यात आलेली आहे. कोर्टाने तारीख पे तारीख देते. शेतकरी बंधूंनो, शेतकरी बांधव इकडे आस लावून बसला आहे की आज विमा येईल, उद्या येईल. या संदर्भामध्ये शेतकऱ्यांना खरोखर या संदर्भामध्ये माहिती देणे गरजेचे आहे की 94 कोटी रुपये शेतकरी बांधवांचे न्याय हक्काचे असून कोर्टामध्ये का अडकले आहे, या संदर्भामध्ये आपण विचारविनिमय करणे गरजेचे आहे. मला वाटत आहे कोर्टाचा निर्णय कधी येईल आणि आम्हाला आमच्या हक्काचा पीक विमा कधी मिळेल. आणि दुसरी बाब म्हणजे 134 कोटी रुपयावर कोणताही आक्षेप नव्हता. 94 कोटी रुपयावर स्टे होता. ते प्रकरण कोर्टात गेले, पण 134 कोटी रुपये का वितरण करत नव्हते. तर शेतकरी बांधवांनो, आपल्याला सांगू इच्छितो की एक स्वतंत्र अकाउंट नसल्यामुळे हे पैसे शासनाकडे पडून होते. पण आता शासनाने त्या संदर्भामध्ये 134 कोटी रुपयाचा संदर्भामध्ये एक स्वतंत्र अकाउंट काढलेलं आहे. त्या अकाउंटमध्ये हे पैसे टाकण्यात आलेले आहे आणि पात्र शेतकरी बांधवांना थोड्या दिवसामध्ये 134 कोटी रुपयाचं वितरण करण्यात येत आहे. ही एक धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना दिलासादायक अपडेट आहे. शेतकरी बंधूंनो, 134 कोटी रुपयाचा मार्ग आता मोकळा झालेला आहे. आपल्याला त्या संदर्भामध्ये थोड्या दिवसामध्ये अपडेट येईल. शेतकरी बांधवांनो, आता 134 कोटी रुपयासाठी एक स्वतंत्र अकाउंट काढण्यात आलेलं आहे. आता राहिला प्रश्न 94 कोटीचा. तर धाराशिव जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, नेते, शेतकरी संघटनाच्या माध्यमातून पीक विमा 2020 संदर्भामध्ये जोरदार आवाज उठवून शेतकरी बांधवांना न्याय द्यावे. शेतकरी बंधू भगिनींनो, हा पीक विमा आपल्या न्याय हक्काचा आहे. 2020 ते 2026 फार मोठा कालावधी लोटलेला आहे. या संदर्भामध्ये शेतकरी बांधवांनी एक मोठा लढा उभारावा आणि आपल्या न्याय हक्काचा जो कोर्टात अडकलेला 94 कोटीचा विमा आहे, आपल्याला आपल्या बाजूनं खेचून आणायचं आहे. शेतकरी बंधू भगिनींना मी विनंती करीत आहे. धन्यवाद शेतकरी बंधू आणि भगिनींनो. पीक विम्याविषयी असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपण सचिन राठोड केसुला ऑफिशियल यूट्यूब चॅनलला भेट देऊन सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि इतर गरजू व्यक्तीपर्यंत आपल्या व्हिडिओची लिंक पाठवून आपल्याला सहकार्य करा.